दिनांक 6/3/26 रोजी 12:30च्या अगोदर आर्यन नगर येथे आर्यन नर्सिंग समोर डॉक्टर जेजोरकर यांनी आत्महत्या केली होती. ती घटना 6/3/26 ची होती. आज सकाळी 12 वाजता त्यांच्या बहिणीने फिर्याद दिली आहे. त्यावरून आम्ही डॉक्टर जेजोरकर यांच्याविरुद्ध कलम 108 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. पुढील तपास चालू आहे. त्या फिर्यादीमध्ये त्यांनी म्हणल्याप्रमाणे डॉक्टरांचा घरात असलेल्या संबंधावरून कायम वाद होत होते आणि त्याच्यावरून त्या मॅडमने आत्महत्या केलेली आहे अशी फिर्याद दिली आहे. या दाम्पत्यामध्ये आधी काही वाद होते का, अशा काही तक्रारी आहेत का? पोलिसांना अशा काही तक्रारी नाहीत. त्या डॉक्टरच्या कुटुंबियांकडनं बाहेरकडनं काही आरोप करण्यात आलेले आहेत. या संदर्भात त्या दिशेने काही चौकशी करते का? नाही, पोलिसांकडे काही कंप्लेंट नव्हती आता याच्या अगोदर आणि हा गुन्हा आज त्यांनी फिर्याद दिली. काल रात्री ते पोलिसांना आले होते, परंतु फिर्याद न देताच निघून गेले होते. आम्ही काल रात्री त्यांचा जबाब नोंदवलेला होता, परंतु त्यांनी फिर्यादीवर सही केलेली नव्हती. आज ते आले, त्यांनी सगळे विचार विमर्श करून त्यांनी फिर्याद दिलेली आहे आणि त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी गुन्हा दाखल झाल्यावर लगेच टीम रवाना केली आहे. यामध्ये कोण कोण आरोपी करण्यात आले? नाही, एकच आरोपी आहे सध्या. काही पार्श्वभूमी आहे का? कारण बऱ्याचदा या अशा घटनांमध्ये आरोप होत असतात, मात्र तपास आपला सुरू आहे, आरोपी फरार आहे. अशा काळात पोलिसांचा कोणत्या दिशेने नेमका तरी तपास? ह्या तपासात जे आरोपी निष्पन्न होतील ते सर्व अटक होतील. गुन्ह्याचा तपास पूर्णपणे चांगल्या पद्धतीने चालू आहे, एवढंच मी सांगू इच्छितो. आरोपीच्या मागावर काही पथक? यस, बरोबर. आमचं गुन्हे शोध पथक काम करत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.